नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना एक आनंदाची बातमी आहे. सीटेट 2024 ही एक्झाम डिक्लेअर झाली आहे. त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर आत्ताच जारी झालेलं आहे. तर आपण थोडक्यात काय नोटिफिकेशन आलं आहे, ही परीक्षा डिसेंबरमध्ये कोणत्या तारखेला होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर हे पहा मित्रांनो, आपण CTET.nic.in या वेबसाईटवर जर आलो तर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतं आहे की सीटेट डिसेंबर 2024 इन्फॉर्मेशन बुलेटिन सर्वात वरती जी लिंक आहे त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर डाउनलोडचं एक ऑप्शन येतो आणि त्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिन पाहावयास मिळतं. तर सीटेट डिसेंबर 2024चं हे नोटिफिकेशन जारी झालं आहे मित्रांनो. तर एक्झाम डेट ही 1/12/2024ला होणार आहे. तर यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2चं सेशन त्यांनी शिफ्ट मॉर्निंग आणि इव्हिनिंगचे दाखवलेत आपल्याला. तर पेपर 1चं इव्हिनिंगचं 2:30 ते 5 आणि पेपर 2चं मॉर्निंगचं 9:30 ते 12. तर अशा पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे शेड्यूल. ह्या वर्षी म्हणजे 2024ला जो आत्ता जुलैचा पेपर झाला त्यावेळेसही मॉर्निंग सेशनमध्ये पेपर 2 होता आणि पेपर 1 हा इव्हिनिंग सेशनला ठेवला होता, म्हणजे दुपारच्या सत्रात ठेवला होता. तर याच्यामध्ये तुम्ही जर नोटिफिकेशनला जर व्यवस्थित जर पाहिलं तर त्यांनी माहिती दिलेली आहे की कसं ॲप्लाय लिंक पण त्याची जारी झालेली मित्रांनो. ॲप्लाय लिंकवर आपण CTET.nic.in या लिंकवर जर आपण क्लिक केलं किंवा आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये आपण हा कीवर्ड टाकला तरी आपण त्यांच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होतो आणि सगळ्यात खाली मित्रांनो आपल्याला ॲप्लाय लिंक सीटेट 2024 डिसेंबर 2024 हा ऑप्शन दिसतो. तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याविषयी माहिती दिली. आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात की कसे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे काय. तर फी स्ट्रक्चर आपण जाणून घेऊयात. तर जनरल OBCसाठी 1000 आहे पेपर 1 किंवा पेपर 2 द्यायचा असेल तर, आणि दोन्ही जर पेपर द्यायचे असतील तर 1200, आणि ऑदर जर असतील तर SC ST किंवा डिसेबल्ड आपण म्हणतो ना डिफरंट एबल्ड पर्सन, तर त्यांसाठी 500 रुपये हा पेपर 1 किंवा पेपर 2साठी, आणि जर दोन्ही द्यायचे असेल तर 600 रुपये. अशा पद्धतीने त्यांनी फी ठेवलेली आहे. तर हे महत्त्वाचं बुलेटिन आपण सीटेटविषयी पाहतो आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं मेन्शन केलेलं आहे मित्रांनो की सीटेट ही डिसेंबरमध्ये होईल, परंतु डिसेंबरमध्ये होत असताना ती जर आपण एक्झामिनेशन सेंटर जर पाहिले तर तुम्हाला माहितीच असतील की एक्झामिनेशन सेंटर जर जास्त झाले तर त्या डिस्ट्रिक्टमधून आपल्याला दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये झालं किंवा आउट ऑफ स्टेटसुद्धा काही विद्यार्थ्यांना जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जर फॉर्म भरला तर कधीही चांगलं. तर याच्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचं आहे. तर ड्युरेशन सगळ्यात वरती पाहू शकता आपण की ड्युरेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 17/9ला फॉर्म स्टार्ट होत आहेत. 16/10ला म्हणजे ऑक्टोबरला हे फॉर्म 16/10ला संपणार आहे भरायची तारीख. तर आपण ॲप्लिकेशन लवकरात लवकर जर केलं तर आपल्याला जे इच्छित एक्झामिनेशन सेंटर आहे ते मिळतं. जर कोटा सीटेटचं काय होतं की कोटा लवकर भरून जातो, त्यामुळं लवकरात लवकर फॉर्म भरायचा, नाहीतर जागा शिल्लक राहत नाहीत त्या कॉलेजेसला. तर याच्यामध्ये सीटेटचं जे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2चा अभ्यासक्रमचं थोडंसं मी सांगतो. पेपर 1साठी क्लास 1 to 4साठीचा जो काही सिलेबस आहे
तो CDP म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हा कंपल्सरी असतो मित्रांनो. 30 MCQज असतात 30 मार्काला. मॅथमॅटिक्स असतो कंपल्सरी असतो हाही, म्हणजे सगळे सब्जेक्टच कंपल्सरी असतात. परंतु लँग्वेजमध्ये फक्त आपण लँग्वेज 1-2 कोणती निवडायची, मराठी हिंदी निवडायची की मराठी इंग्लिश निवडायची की हिंदी इंग्लिश निवडायची किंवा मराठी इंग्लिश निवडायची, हे आपल्यावर असतं. आपल्या कॅपॅसिटीनुसार आणि आपल्या शिक्षणानुसार. जर आपल्याला इंग्रजीमधून आपलं शिक्षण झाले असेल तर इंग्रजी मॅथ्स सायन्स हा सब्जेक्ट घ्यावा असं बहुधा सुचवलं जातं. तर लँग्वेज हा तुमचा विषय आहे. ज्यांना हिंदी आणि मराठी किंवा मराठी इंग्लिश घ्यायचं असेल तर घेऊ शकता. पण जर क्वालिफाय जर व्हायचं असेल तर दोन्ही लँग्वेज शक्यतो मराठी किंवा हिंदी ठेवा. तर प्रत्येक प्रश्न हा 30 मार्काला असतो. तर त्याच्यामध्ये CDP मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंटल स्टडीज, लँग्वेज 1, लँग्वेज 2 याच्या नोट्सही आपण प्रोव्हाइड करणार आहोत. ह्यावर्षी आपण त्याच्यावर मेहनत घेत आहे, आपली टीम मेहनत घेत आहे. तर तुम्हाला एक WhatsApp नंबर पुढच्या व्हिडिओमध्ये पुरवला जाईल. जर कोणाला नोट्स हव्या असतील एकदम रास्त दरात, जास्त विचार करू नका, तुम्ही नक्कीच क्वालिफाय होणार या पेपरला, अशा नोट्स आहेत. तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवला जाईल आणि त्यामध्ये WhatsApp नंबर देईल. तर त्या WhatsApp नंबर आपण फक्त एक मेसेज असा टाईप करायचा आहे की मला नोट्स CTET डिसेंबर 2024च्या नोट्स हव्यात. तर तुम्हाला सगळ्या PDF फाईल्स पुरवल्या जातील आणि फक्त एक स्क्रीनशॉट टाकायचा आहे आपल्या पेमेंटचा. तर पेमेंट मी तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओला, कारण आपल्यासुद्धा नोट्स भरपूर ठिकाणी विकल्या जात आहेत मित्रांनो. थोडेसे व्हिडिओ मी मध्ये बनवत नव्हतो, याचं कारण माझं थोडं MPSCकडे जास्त लक्ष आहे आणि माझं सिलेक्शनही झालेलं आहे. त्याच्यामुळं थोडंसं मी डिस्ट्रॅक्ट होतो. पण माझं बेसिक DEDमधून असल्या कारणामुळे थोडंसं इंटरेस्ट आहे मला, नाही का, व्हिडिओ बनवण्यासाठी. आता पवित्रमध्ये सुद्धा मी सिलेक्शन माझं जवळपास झालं होतं, पण मला ते करायचं नव्हतं कारण मला इकडं MPSCमध्ये छान पोस्ट मिळालेली आहे. ती मी सांगेन कोणती मिळाली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे अशा पद्धतीने हे नोटिफिकेशन आहे. जर ज्यांना महा TETचा जर कॉन्फिडन्स नसेल की आपण ती पास होऊ शकत नाही, थोडी हार्ड जाते, तर त्यांच्यासाठी CTET हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तर मी तुम्हाला सुचवेल की महा TET पण द्या, तेवढ्याच ताकदीनं CTET पण डिसेंबरची द्या, कारण दोन्ही परीक्षा एका मागोमाग आहेत. एक आहे 10 नोव्हेंबरला, एक आहे 1 डिसेंबरला. नोव्हेंबर डिसेंबर. आणि थर्ड जी टेट आहे TAIT म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी जी आहे तुमची, तर ही मॅक्झिमम तुम्हाला मी सांगतो फेब्रुवारी-मार्चमध्ये तर होण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांचं जे टेंटेटिव्ह टाईम टेबल जर पाहिलं तुम्ही, तर त्यानुसार त्यांनी जे न्यायालयाला जे सादर केलं होतं टाईम टेबल, त्याच्यामध्ये TETचं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ऑगस्ट सप्टेंबर-ऑक्टोबर या दरम्यान घेऊ आणि टेट ही डिसेंबरमध्ये घेऊ, म्हणजे TAIT. तर बुद्धिमत्ता कौशल्य चाचणी जी आपली आहे ती जवळपास आपल्या याच्यात फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये 2025ला नक्कीच होणार आहे. तर हा गोल्डन चान्स आहे मित्रांनो. महा TET पण द्या आणि त्याचबरोबर CTET पण द्या. आणि ज्यांना जर स्कोअर वाढवायची इच्छा असेल त्यांनीसुद्धा द्या. अदरवाईज नका त्या फांद्यात पडू. जर तुम्ही क्वालिफाय असाल तर बेस्ट आहे. तर ज्यांना स्कोअर वाढवायचा आहे ते वाढू शकतात आणि जे अजूनपर्यंतही क्वालिफाय नाही झाले त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा काय आहे, DED आणि BED जर असेल तर तुम्ही अपेअर्ड आहात सगळ्या ह्या परीक्षेसाठी. आणि फर्स्ट इयर जरी असेल, DEDचं फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल किंवा BEDचं फर्स्ट इयरला घेतलं असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात. तर याच्यासाठी हे नोटिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर त्यांनी टायमिंग वगैरे टाईम मॅनेजमेंटला या परीक्षेमध्ये खरंच खूप महत्त्व आहे.
याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करता. OMR शीट अशा पद्धतीने दाखवलं आहे की तुम्ही हे सर्कल्स कसे भरणार. याच्यामध्ये सुद्धा बरेचसे जणं चुकतात. याच्यामध्ये हॅलोजिनेशन टाईप होतं, कारण काहीचे गोळेच विसरून जातात सर्कल करायचे. एका ठिकाणीच 2 गोळे केले जातात. तर असे प्रश्न चुकतात मित्रांनो. होतं आहे असं. आणि टाईम मॅनेजमेंटला खरंच खूप महत्त्व आहे. तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट जर व्यवस्थित जर केलं ना, तर ह्या टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही सहजतेने पेपर पास होताल. कारण याच्यामध्ये CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीला खूप महत्त्व आहे. प्रत्येक विषयाला ती 15 मार्काला असते. कारण 15 मार्क हे सब्जेक्टला असतात आणि 15 मार्क हे CDPला असतात, की जे तुमच्या ॲप्लिकेबल नॉलेज, फक्त तुम्ही कशा पद्धतीने शिक्षक म्हणून विचार करता ह्याचेच मार्क असतात मित्रांनो. म्हणून CTET सोपी वाटते सर्वांना जर अभ्यास केला तर. तसं TET पण काय अवघड नाही आहे, परंतु त्या तुलनेने CDP या ठिकाणी CTETला असल्यामुळं CTET हा एक मस्त आणि छान पर्याय आहे मित्रांनो. तर परत एकदा सांगतो, 17/9/2024ला ॲप्लिकेशन डेट आहे. 16/10ला लास्ट तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. तो कशा पद्धतीने करायचा आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल. त्याविषयी आपण एखादा व्हिडिओ बनवूयात. अजून तुम्हाला याच्यामध्ये काही जर अडचणी जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बरेच विद्यार्थी चुकीची माहिती अपलोड करत असतात. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यासाठी. जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट नंबर असणं आवश्यक आहे, सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच्यावरील नंबर हा व्यवस्थित टाकला गेला पाहिजे. चुकीचं डेट त्याच्यावरची टाकू नका, कारण याचा तोटा हा तुम्हाला आता नाही होणार. तुम्हाला सर्टिफिकेट क्वालिफाय झालं तर सर्टिफिकेट येईल, परंतु व्हेरिफिकेशन ज्यावेळेस होईल, तुम्ही नोकरीला लागाल त्यावेळेस ह्या गोष्टी बारीकतेने पाहिल्या जातात. त्या ठिकाणी जर योग्य माहिती असेल तर काही अडचण नाही, परंतु व्यवस्थित माहिती भरणं हे खरंच महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता CTET 2000 डिसेंबर 24 याचं ऑफिशियल नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. तर तुम्हाला जर CTETच्या नोट्स हव्या असतील सर्वांनाच, तर तुम्ही संपर्क साधू शकता. तर संपर्क मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो मित्रांनो. तर 17ला म्हणजे आता 17लाच फॉर्म सुरू झालेत आणि 16/10ला म्हणजे जवळपास 1 महिन्याचा टाईम आहे मित्रांनो. परंतु 1 महिना कसा निघून जाईल तुम्हाला कळणार नाही. अभ्यासाला जेमतेम 2-3 महिने मिळतात. 2च महिने धरा तुम्ही, म्हणजे 60 दिवस. 60 दिवसाचं नियोजन करा दोन्ही परीक्षांचं. 60च दिवस धरा, कारण हा महिना गेलेच जमाय. पुढची 1 तारीख डिसेंबरची 1 तारीख म्हणजे तो डिसेंबर महिनाच नाही राहिला. ऑक्टोबर, नोव्हेंबर 60 दिवसांचंच करायचं नियोजन. आणि थोडंसं स्किलफुल करा, रट्टा मारू नका. थोड्या कन्सेप्ट समजून घ्या. त्या आपल्या नोट्समध्ये तुम्हाला सहजतेने समजून जाईल की कन्सेप्ट कशा आहेत. तर ही होती CTET डिसेंबर 2024ची नोटिफिकेशन. ॲप्लिकेशन सुरू झालेत. आपण ॲप्लिकेशन लवकरात लवकर करावं. शक्यतो तुम्ही उद्या किंवा जास्तीत जास्त परवा या 2च दिवसात ॲप्लिकेशन करा. अन्यथा काय होतं की सेंटर हे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मिळत नाही आणि मग सगळं नियोजन आपलं कोलमडून जातं. तर शक्यतो लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा ट्राय करा. काही जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मित्रांनो. धन्यवाद.